कोकणात आज राजकीय शिमगा पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले मवियाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। कोकणात आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते। प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आली। उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे। मात्र त्याआधीच तानाजी सावंतांनी ओमराजे निंबाळकरांना कार्टूनच्या माध्यमातून डिवसलेला आहे। तेरणा कारखान्यातल्या भंगार चोर असा उल्लेख करत तानाजी सावंतांनी निंबाळकरांवर बॅनरच्या माध्यमातून हल्ला चढवलाय। महाडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅशची दुर्घटना घडली। सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे। सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नसल्यानं त्या आणि पायलट दोघेही बचावलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। अमित शाह रत्नागिरी आणि सांगलीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अमित शाह सभा घेणार आहेत। येत्या 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे। यावेळेला महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सभा घेतील। राज्यात प्रचारासाठी राहुल गांधी दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत। रवींद्र धंगेकरांसह मवियाच्या इतर उमेदवारांसाठी ते पुण्यात सभा घेणार आहेत। पुणे, शिरूर, मावळ, बारामतीच्या मविया उमेदवारांसाठी राहुल गांधी एकत्रित सभा घेतील। तुकाराम बनगर, मनीषा वाघ, साधना केकाण, हेमाताई माडगे, तृप्ती जाधव, बाळा अजित पवार बोलतायत। पुन्हा एकदा बोलूयात 25 मिनिटं 50 बातम्या संक्षिप्त स्वरूपात। शरद पवार आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळेला मवियाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी ते जाहीर सभा घेत आहेत। खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ कुणावरती धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांकडून देवदर्शन करण्यात येते। उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। अर्ज भरण्याआधी ते सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले आहे। महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी देवदर्शन केलंय। विजयासाठी देवाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल तर हजारो नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। राजन विचारेंच्या प्रचारासाठी नवी मुंबईत रॅली काढण्यात आलेली आहे। यावेळेला राजन विचारे यांनी महायुतीवरती टीका केलेली आहे। जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे कोण गद्दार आहे आणि कोण निष्ठावान आहे, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास राजन विचारे यांनी व्यक्त केलेला आहे। वाघ समोरून हल्ला करतो, लपून कारस्थान करत नाही असं म्हणत संजय राऊतांनी विश्वजित कदमांना टोला लगावलाय। विश्वजित कदमांनी वाघ असल्याचं सिद्ध करावं, 4 जूनला ते वाघ आहेत की नाही हे कळेल असंही राऊत म्हणाले। स्टेजवर एक आणि खाली दुसरी भाषा करू नका नाहीतर पंचायत होईल अशा शब्दात जयंत पाटलांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर सभेत जयंत पाटलांनी हा इशारा दिलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या ताळमेळ लागत नसल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावले। अधिकाऱ्यांकडच्या शॅडो रजिस्टर खर्चात तफावत आढळून आलेली आहे। खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचं नमूद करत दोन्ही उमेदवारांना नोटीसवरती 48 तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगानं कारणे नोटीस बजावलेली आहे। त्यांच्याकडे खुलासा देखील मागवण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांची तक्रार केली होती। लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता। ज्यांना आपल्या परिसरामध्ये कायापालट व्हावं असं वाटतं ती लोक समाधानी आहेत, पण ज्यांना आमच्या किंवा हर्षवर्धन भाऊंच्या ग्रुपमध्ये राहून एकमेकाच्या विरुद्ध कुरघोड्याच करायच्या ती मात्र नाराज झालेली आहेत। कारण त्यांना असं वाटतं की आता कसं काय आपलं राजकारण होणार। तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा इतर ठिकाणी आपण राजकारण करू। मित्रांनो, काय झालंय,
आम्ही अनेक वर्ष तिघांनी पण ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलंय, मंत्री म्हणून केलंय, राज्यमंत्री म्हणून केलंय, पालकमंत्री म्हणून केलंय, उपमुख्यमंत्री म्हणून केलंय, आमदार म्हणून केलंय. मला 6 महिन्याकरता तुम्ही खासदार पण केलेलं होतं 91 साली. त्यावेळेस स्वर्गीय भाऊंनी माझा प्रचार केलेला होता, गोलब साहेबांनी केलेला होता, गशी पाटलांनी केलेला होता. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर जुन्या लोकांना आठवत असेल, नवीन तरुण पिढीला आठवत नसेल. पण मित्रांनो, आपलं भिगवण पुनर्वसन झाल्यानंतर ह्या परिसरामध्ये वसलं, हळूहळू वाढलं. काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी चांगल्या करायच्या बाकी राहिल्या, पण त्या राहिलेल्या पण आपण सगळेजण मिळून करूया. त्याचं कारण असं आहे की आपल्या इथं जे स्थानिक प्रश्न आहेत, मग तुमच्या भिगवणचा एसटी बस स्थानकाचा प्रश्न आहे. अतिशय दयनीय अशा प्रकारचं चारी बाजूनी इथं लोक येतात आणि संध्याकाळी महिला एखादी उतरली तर तिथं थांबणं सुद्धा अशक्य असतं. मी आपल्याला ग्वाही देतो की उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर जसं इथलं पोलीस स्टेशनचं काम झालं ना चांगलं, तशा पद्धतीनं चांगलं काम आम्ही सगळेजण मिळून बस स्थानकाचं देखील त्या ठिकाणी करू. माझ्या आई बहिणींना पण तिथं रात्रीचा उजेड असेल, सुरक्षित वाटेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही सगळेजण मिळून त्याच्यात लक्ष घालून मार्ग काढू. तिथं एक तर माझ्या पुणे सोलापूर रोडवरचं माझा दौंड तालुका संपला की भिगवण माझं इंदापूरचं प्रवेशद्वार, आणि त्याकरता इथं ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे आणि तात्काळ जखमींना योग्य ते उपचार मिळत हा हेतू आहे. मात्र तिथं मला सांगण्यात आलं की स्टाफ आणि यंत्रसामुग्री नसल्यामुळं ते पूर्ण क्षमतेने चालत नाही. आम्ही आता आरोग्य विभागाची अजित पवारांच्या सभेकडे पुन्हा एकदा जाणार आहोत, मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या संक्षिप्त स्वरूपात. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर जरी केलं असलं तरीही अद्यापही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाहीये. त्यातच खडसेंनी भाजपाच्या पक्ष कार्यालयात बैठका घेतल्यानं भाजपाचे कार्यकर्ते गोंधळात सापडलेले आहेत. वंचित आघाडीचे उमेदवार आतिश बनसोडे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरात सभा घेतली. त्यावेळेला बोलताना प्रकाश आंबेडकरांनी प्रणिती शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलंय. इथला जो उमेदवार आहे तो परिवारासह भाजपमध्ये जाणार आहे. आंबेडकरांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. लोकांची काळजी घेण्यासाठी मी राज्यात असली पाहिजे, मात्र मला वर पाठवलं जात आहे, पण तिथूनही मी तुमची काळजी घेईल असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. मुंडे कुटुंबातील पालक आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यासाठी बीडमधील निवडणूक भावनिक आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय. तर पंकजा मुंडेंना फक्त खासदार म्हणूनच नाही तर केंद्रीय मंत्री म्हणून निवडून देणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजेंद्र गावित यांचं राज्यात पुनर्वसन केलं जाणार असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे. गावित यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे यांच्या विरोधात माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत होते. दोघांकडूनही निवडून येण्याचा दावा केला जात असून प्रचार शिगेला पुसलाय. विखेंनी कोणतीही कामं केली नसल्याचा आरोप लंकेंनी केला होता, तर लंकेंच्या या आरोपाला थेट प्रत्युत्तर विखेंनी दिलेलं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखेंवर कांद्याच्या मुद्द्यावर टीका केली होती. यावरून विखेंनी लंकेचा समाचार घेतलाय. पावणे 5 वर्षांपासून सत्ताधारी आमदार असताना कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही काय केलं असा सवाल विखेंनी केला. तर लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देण्यापेक्षा कांद्याच्या प्रश्नावर, दुधाच्या प्रश्नावर तुम्ही जर राजीनामा दिला असता तर तुमचा सत्कार केला असता असा खोचक सल्ला सुजय विखेंनी दिला. 20 वर्षांनंतर संजय निरुपम शिवसेनेत घर वापसी करणार आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय. उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी घणाघाती आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांशी बेईमानी केली, त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय. तर मरेपर्यंत भगव्याशी गद्दारी करणार नाही असंही ते म्हणाले. आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र टाकलंय.
विरोधक तुमच्याकडे येतील, घड्याळाला मतदान करू नका असं सांगतील. मात्र जर ठाकरे कुटुंब काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार असेल तर रायगडवासियांनी सुनील तटकरे यांसाठी घड्याळाला मतदान का करू नये असा सवाल त्यांनी केलेला आहे. रामदास कदम यांनी अनंत गीतेंवर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. अनंत गीतेंना विदेशात जाण्याचा वेगळा छंद आहे. गीतेंच्या विदेशवारीवरनं केलेल्या टीकेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादाची लढाई सोडली, जे बाळासाहेबांना अपेक्षित नव्हतं. उद्धव ठाकरेंनी केलं ते काँग्रेससोबत त्यांनी दुकान उघडलं म्हणत जोरदार हल्लाबोल केलेला आहे. बुलेटिनमध्ये येते एक मोठी ब्रेकिंग न्यूज कांदा लिलावाच्या संदर्भातली. व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळे गेल्या 35 दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प पडलेले आहेत. कांदा लिलाव ठप्प असल्यानं साठवणूक केलेला कांदा सडू लागलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर लवकरात लवकर कांदा लिलाव सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तर आपण पाहतोय कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. कांदा लिलावामध्ये लिलाव होत नसल्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून कांदा पडून राहिलेला आहे. त्यामुळे कांदा लिलाव लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. पुन्हा एकदा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारात प्रकरणात आता नवीन माहिती समोर आलेली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीनं आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालातनं स्पष्ट झालंय. अनुज थापननं आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये मुलींच्या दरात तफावत आढळून आलेली आहे. सर्वाधिक तफावत जालना जिल्ह्यात आहे. 1022 मुलांमागे मुलींचा जन्मदर 854 आहे. म्हणजेच तफावत 168 ची आहे. धाराशिवमधल्या पांगरवाडी येथील गावामध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वतंत्र सातबारे निघालेले नाहीत. गावकऱ्यांनी वारंवार सांगूनही कोणत्याही प्रकारची सुविधा न मिळाल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. 25 मिनिटं 50